नाशिक पोलिसांच्या मदतीने विल्होळी येथील अवैध खत कारखान्यावर छापा टाकून 22 लाखांचे बोगस खते जप्त। माननीय विकास पाटील, संचालक नि व गुनी, महाराष्ट्र राज्य, पुणे। माननीय रविशंकर सलवदे, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक। माननीय विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 27 जुलै 2024 रोजी नाशिक तालुक्यातील विल्होळी शिवारात 2 गाळ्यांमध्ये अवैधरित्या विनापरवाना खते उत्पादन करणाऱ्या गोदामात नाशिक कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे 22 लाखांचे अवैध खते जप्त केली आहेत। पोलीस निरीक्षक सत्यदीप आमले, पोलीस शिपाई प्रवीण मनोहर दोबाडे, महेश केशव आव्हाड, विक्रम निवृत्ती कडाळे तसेच नाशिक कृषी विभागाच्या भरारी पथकातील सदस्य नितेंद्र पान पाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग, डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण नाशिक, अभिजित जमधडे, मोहीम अधिकारी नाशिक, भटू पाटील, तालुका कृषी अधिकारी नाशिक, कृषी पर्यवेक्षक संजय सानप, राहुल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण नाशिक, निरीक्षक नाशिक यांनी संशयित गोरख उर्फ अंकुश पवार अंबरनाथ व संशयित प्रकाश मोरे नाशिक यांच्या विरोधात खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। अवैध, विनापरवाना व निकृष्ट निविष्ठा उत्पादन करून शेतकरी बांधव व शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन माननीय रविशंकर सलवदे, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।